नवीन गेट आहे इकडे आहे तो आपण बघूया चला। बघा मुंबईचा राजा मस्त किती आहे बेकार पब्लिक आहे। फायनली मी आता आतमध्ये जातोय मंडपात, बघूया आता दिसेल आपल्याला परेलचा राजा। नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण आलो आहे लालबागला, लालबागचे गणराय बघायला, गणपती बाप्पा। तर सर्वात पहिले तर मी लालबागच्या गेटजवळ जातो आहे आणि तिथूनच स्टार्ट करणार आहे, कारण की मी खूप ऐकलं आहे की लालबागचा गेट खूप यावेळी चांगला डेकोरेट केला आहे, चांगलं डेकोरेशन केलं आहे। तर आपण ते बघूया पहिल्यांदा सर्वात। मित्रांनो, तर मी पोचलेलो आहे लालबागच्या राजाच्या गेटजवळ आणि प्रचंड गर्दी आहे, खूप गर्दी आहे बेकार। मी तुम्हाला दाखवतो। तर तो बघा, तो नवीन गेट आहे तिकडे जो आहे तो नवीन गेट आहे इकडे आहे तो आपण बघूया चला। त्या गर्दीतून निघालो आहे, आता मुंबईचा राजा बघायला आलो आहे मी गणेश गल्लीमध्ये। तर लालबागच्या राजाचं बघूया आता कधी होतं आहे दर्शन, कारण की खूप गर्दी आहे प्रचंड। तर मी म्हटलं बाकीचे गणपती तरी बघून घेऊ आणि बरेच आहेत इकडे आजूबाजूला, सो ते तुम्हाला दाखवतो बघूया। बघा मुंबईचा राजा मस्त। फायनली आपण पोचलेलो आहे गणपती बाप्पाजवळ। हा बघा गणपती बाप्पा, गणेश गल्लीचा राजा। खूप मस्त मजा आली, खूप मस्त आहे गणपती आहे बघा। वा काय खतरनाक दिसतोय। मुंबईचा राजा गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। छोटी मूर्ती आहे आणि मोठी मूर्ती आहे। चला आता आपण डोकं टेकूया आणि जाऊया। पहिल्या गणपतीचं दर्शन झालं आपलं, पहिल्या गणपतीचं। चला 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 पुढे चला। मला इकडचे रोड माहिती नाहीत, तरी मला जिथून एक्झिट मी केलं तिथून परत मॅपमध्ये बघत ह्या साईडला आलो, ब्रिजच्या साईडला, कारण की सगळं ब्रिजच्या खालीच आहे, सो ब्रिजला पकडून यायचं। आता परत मी ब्रिज शोधून आलो आहे, हे बघा इकडे। आता आपण चिंतामणीकडे जाऊया। एवढ्या गर्दीमध्ये एक खूप चांगली गोष्ट केली आहे, इथे पाठी वॉशरूम बांधलं आहे लेडीज आणि जेंट्स दोघांसाठी। हा बघा, हा लालबाग राजाचा गेट आहे, त्या गेटच्या समोरच वॉशरूम आहे। कोणाला समजा यूज करायचं असेल तर नक्की यूज करू शकता तिकडे येऊन, खूप चांगली गोष्ट आहे। चिंतामणी बघायला जातो आहे मागच्या साईडला, पण वेगळाच माहोल आहे यार इकडे। हा बघा इथे मस्त गणपती आणतायत आणि तिकडेही आहे लांब, तो दिसत नाही, बराच लांब आहे, तिकडूनही आणतात गणपती। एक वेगळाच माहोल आहे इकडे। मला वाटतं इथून एक मधला गेट आहे वाटतं, या गेटमधून सोडत असतील असंच मध्ये मध्ये, म्हणून बरेच पब्लिक इथे आलेत। बघा खूप गर्दी आहे आणि ही नॉर्मल लाईन आहे। इथे पाठीमागे दिसते का तुम्हाला लाईन एकदम? बघा पब्लिक बघा किती आहे, बेकार पब्लिक आहे, खूप लाईन आहे। पहिले आपण आता चिंतामणी बघून येऊया पटकन। रस्त्यात आपण चालतोच आहे कधीपासून, खूप लांब आहे तिकडून म्हणजे एवढं नाही, थोडंच लांब आहे ऑफकोर्स। इथे एवढं तुम्हाला कळत नाही, चालता चालता आपण पोचून जातो, तसं एवढं लांब नाही वाटत। आला गेट आला, गेट आला, गेट आला। बघा मस्त गेट बघा, छान आहे। बघा मित्रांनो, बोलतात गर्दी नाही आहे, डायरेक्ट चालत जाऊन दर्शन भेटतं आहे। माहीत नाही, लाईन तर दिसत नाही अशी मला, पण लेट्स सी। मित्रांनो, पाऊण तासानंतर, जवळजवळ पाऊण तासानंतर मी या स्टेजवर पोचलेलो आहे बघा। आणि इकडे अशा दोन लाईनी आहेत, ही आहे मुखदर्शनची लाईन आणि चरणस्पर्शी लाईन। आणि इकडे तुम्हाला चप्पल पिशवीत घ्यायची आहे, पिशवीत घ्यायची नाही तर पाठीच काढायची चप्पल, अदरवाईज ते लोक इथे जायला नाही देत। बाकीच कोणाला माहिती नव्हतं आहे, आता सर्वांनी इकडे येऊन पिशवीत घेतली चप्पल। मी तर मुखच दर्शन घेतो आहे। बरेच लोक इथून लाईन क्रॉस करून चरणस्पर्शमध्ये जात होते, पण आपल्याला तसं करायचं नाही आहे। मी मुखदर्शन घेऊन आता पुढचा गणपती बघायला जाणार। जी चरणस्पर्शवाली लाईन आहे ती खूप आरामात जाते, सो तिकडे अजून 1-1.5 तास जोडायचा। तर अर्धा तासानंतर आम्ही ऑलमोस्ट मूर्तीच्या इथे पोचलो आहे आणि आता तर समोरच दिसते बऱ्यापैकी।
कदाचित पेंट सुरू आहे अजून. लांबून तर मला असंच वाटलं देवी बसली आहे का काय बघून या पटकन ना. काहीतरी त्यांची रिपोर्टर आहे, कोणतरी रिपोर्टिंग चालू आहे. आता भूक लागली आहे, कुठेतरी खायचं आहे. कुठे खाऊ कुठे खाऊ कुठे खाऊ. काय वाईब आहे यार इकडची, मजा येत आहे. म्हणजे आता एक गणपतीचं आगमन होतं आहे, माहीत नाही कुठला आहे तो. सो घेऊन येत आहेत ते समोरून, आता दिसतंय. त्या लोकांनी खूप लेट आणलं वाटतं, पण मजा आहे यार, खतरनाक मजा येते. बघा आता तुम्हाला दाखवतो, मूर्ती दाखवतो तुम्हाला. मित्रांनो मूर्ती बघा कसली मस्त आहे. मी इकडच्या फेमस लाडू सम्राटमध्ये आलो आहे खायला. बघा तर ते नॉन ए सीवालं होतं, ए सी आहे. आणि बरीच लाईन आहे, खूप लाईन आहे. बघा दिला आहे 31वा नंबर. काय माहीत कधी येईल, लेट्स सी, वेट करू, बघू. फायनली आपण आतमध्ये आलो आहे. मस्त हे बघा, हा मेनू कार्ड आहे आणि हे हॉटेल आहे. किती भारी आहे. मेन म्हणजे ए सी आहे यार, ए सीमध्ये खूप बरं वाटतं, थंड, बॉडी जरा थंड झाली. आता मस्त खाऊन घेऊया लगेच. लाडू सम्राटमध्ये तुम्ही येऊन जेवू शकता. काय मस्त क्वालिटी होती. तिकडचा बटाटावडा फेमस आहे म्हणून मी बटाटावडा घेतलेला, पण मस्त क्वालिटी यार. आणि मैसूर मसाला डोसा, तर काय आता सगळं बघून मी तेच लास्टला सिलेक्ट करतो. मग पण ते घेतलं आणि बटाटावडा एक सवीसाठी घेतला, स्पेशल होता म्हणून. आता आपण बघूया हिरामणीचा गणपती, तो इथेच आहे कुठेतरी. मला आता पहिले शोधायचं आहे, बरीच गर्दी आहे. मित्रांनो हा बघा हिरामणी मार्केटचा गणपती, असा बाजूलाच बोर्ड आहे. सर बघूया आपण. आता फर्स्ट टाईम चपला काढावं लागतात. मित्रांनो रंगारी बदक चाळचा गणपती आहे. सो हे बघूया. इथे येतो तर हे कधीच बघत नाही इतर मंडळाचे गणपती. सो मी आज विचार केला पहिले ते बघूया. लालबागचा राजा तर आपण बघतोच दरवर्षी, पण मी बघणार तर आहे. थांबा बघूया. वा काय मस्त डेकोरेशन केलं या लोकांनी. तर आता मी काळा चौकीचा गणपती बघायला जातो आणि रस्त्यातच भली मोठी लाईन आहे लालबागच्या राजाची. साईडला दिसते ही बघा. मित्रांनो फायनली अर्धा तास उभा राहून काळा चौकी गणपतीची लाईन सोडलेली आहे. बराच वेळ थांबवलं कारण की तिथे बाजूला पैसेवाली लाईन पण आहे माझ्यामध्ये कदाचित म्हणून. आता तो पण गणपती बघून झाला आहे काळा चौकीचा. आता फक्त एकच राहिला आहे जो माझ्या लिस्टमध्ये होता, गिरणगावचा गणपती. आणि मलाही माहिती नाही, मी मॅपवर बघून चाललो आहे, पण तो भायखळ्याच्या दिशेने आहे. आणि मी कदाचित आता भायखळ्यावरूनच ट्रेन पकडणार आहे. कुठे जाणार आहे ते मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळात, बघत राहा. आणि लालबागच्या राजाचं आता बघूया, ते पण मी तुम्हाला सांगतो शेवटी. मी पोचलेलो आहे गिरणगावच्या राजाच्या इथे. हा त्याचा एंट्रन्स आहे बघा. आता बघूया आपण आतमध्येच आहे गणपती, तर बरीच कमी गर्दी असणार आहे कारण की ॲक्च्युअल गर्दी त्या साईडला आहे आणि इथे ज्यांना माहिती आहे तेच लोक येणार आहेत.
कन्सेप्ट. जळगावच्या राजाचा वेगळा असो. लाईव्ह आहे. हां लाईव्ह आहे. मित्रांनो मी एक छोटा ब्रेक घेतलेला, माझ्या मित्राकडे थांबलेलो, तिथे थोडं चेंज केलं आणि आता परेलचा राजा आणि इतर गणपती बघायला चाललो आहे. आणि लालबागच्या राजाचा मी विचार करतो आहे उद्या जायला सकाळी. लेट्स सी, बघू किती गर्दी मिळते तिकडे. बघूया, आपण ते प्लॅन आउट करू. पण आता आपण परेलचा राजाचा बघूया. मी पोचलेलो आहे परेलचा राजाच्या इथे. बघा मस्त कमान आहे एकदम आणि आतमध्ये लाईटिंग लावली आहे. तर आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे, बघूया कसं आहे आतमध्ये. खतरनाक. रात्रीची मजा वेगळीच आहे यार, रात्रीचं एकदम वेगळंच वाटतं आहे ना. आणि ह्याच्यामध्ये नाईट मोड तर एकदम भारी दिसतो. हा बघा लाईटिंग काय दिसते भारी मस्त. मी आता आतमध्ये जातो आहे मंडपात, बघूया आता दिसेल आपल्याला परेलचा राजा. डेकोरेशन मध्ये अयोध्या मंदिर बांधलंय रामाचं, मस्त केलं डेकोरेशन. हे तुम्हाला दाखवतो. वा 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 वा. हां हां मस्त आहे. वा वा. 5 मिनिट में दर्शन 5 मिनिट लागेल ना. आमचा हमारा फोन हमारी बहनों फोन करे तो क्या वो हमारा सीन काय झालं आहे बघा, माझी गाडी इकडे आहे, इकडे मी पार्क केली आहे बाईक आणि आता याचा एक्झिट इकडे आला आहे. आता एवढं चालत जावं लागणार यार इथपर्यंत बाईकसाठी. खूप खतरनाक आहे. माझ्यामध्ये तुम्हाला जर यायचं असेल ना, इथेच पार्किंगला लावा. इथे पार्किंग आहे मस्त. इथे बऱ्याच लोकांनी बाईक लावल्या आहेत आणि मग पण ते फिरून जात असतील ना. काही ना काहीतरी करावं लागेल. मध्ये एंट्री तिकडूनच आहे, इथून एंट्रीच नाही आहे. हां मी पोचलेलो आहे लाल मैदानच्या इथे. वा बघा ना डेकोरेशन बघा काय मस्त केलेलं आहे एकदम. आहा वा 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 वा. सुस्वागतम सुस्वागतम. पण बघूया आतमध्ये मूर्ती. मला असं वाटतं आत्ताच आरती झाली आहे, त्याच्यामध्ये जरा गोंधळ आहे. आपण आरती घेऊया. हां हां आरती पण भेटली आहे मस्त. लाईन आहे का इकडे? नाही. मित्रांनो तर आता लाल मैदानचा राजा तर बघून झाला आहे. तर आता मी जातो आहे अयोध्यानगरचा राजा बघायला. आता मॅपमध्ये लावलं आहे मी, मलाही माहीत नाही किती वेळ लागतो. तर बघूया आपण तो आधा गणपती. खूप मजा येते, एक वेगळाच अनुभव येतो आहे मला. खूप मेहनत घेऊन मी पोचलो आहे अयोध्यानगरच्या राजाला. हे बघा ॲक्च्युली असं झालं की हा काळा चौकीचा जो गणपती आहे बघितलेला ना आपण, त्याच्या बाजूलाच आहे हा. सो मला जरा थोडं लांब पडलं आहे. ठीक आहे, बघायचा होता. मित्रांनो आता 11 वाजलेले आणि मी विचार करत होतो की आता काय करायचं. लालबागच्या राजाला आत्ताच जायचं की सकाळी जाऊया. मग तेवढ्यात माझ्या मित्राचा कॉल आला. त्याने सांगितलं की माझे काही फ्रेंड्स जाणार आहेत लालबागला सकाळी 4 ते 5च्या दरम्यान, तर तू त्यांना जॉईन करू शकतो. मग मी ठरवलं की एकटा तर मला उभं राहायला आता जमणार नाही आहे, मेंटली पॉसिबल नाही आहे. तर आपण कोणासोबतच जाऊया आणि त्या लोकांना मी सकाळी जॉईन करू असा विचार केला. मित्रांनो झोपलोच मी 1 वाजता आणि सकाळी 3:30ला माझी गुड मॉर्निंग झाली आणि मग 4:30ला निघालो मी टॅक्सीने लालबागकडे माझ्या नवीन मित्रांसोबत. मला तर काहीच माहीत नव्हतं. जसं तर ते घेऊन जात होते तसंच मी जात होतो. लाईनमध्ये उभं राहत होतो त्यांच्यासोबत. पण एवढं मात्र कळलं की काही व्ही-आय-पी एंट्री नाही किंवा ओळखवर एंट्रीही नव्हती. प्रॉपर लाईन लावून उभे होतो आम्ही. मुखदर्शन होणार की चरण स्पर्श काहीच कळत नव्हतं कोणालाही. कारण की ते मला असं दिसत होतं की जसं भेटेल तसं तुम्हाला जावं लागणार, तशी गत होती. मी एकटा होतो.
तर बाहेरून लाईन लावून एकटं 4-5 उभं राहायची मेंटल स्ट्रेंथही वाचली नव्हती माझ्याकडे. कारण नीट झोपही झाली नाही आणि सोलो फिरायचा हा माझा पहिलाच अटेम्प्ट होता. नाहीतर मी तर आपल्या मित्रांसोबतच नेहमी आलो आहे इकडे. थँक गॉड हे लोकं भेटले. नाहीतर मी तर घरीच जाणार होतो कदाचित. कारण तेवढं तर माझ्यात हिंमत आता वाचली नव्हती. मित्रांनो लाईन सोडली आहे 1.5-2 तास उभं राहिल्यानंतर. म्हणजे 2 तास झाले ना आपण उभं राहतो. 2 तास लाईन पहिल्यापासून उभं राहिलो. हां म्हणजे झाले 2 तास नंतर 1 इथपर्यंत तास पोहोचलो. जागेवर बसलेलो आम्ही. मग त्याच्यानंतर आम्ही असा विचार केला की मांडी घालून बसलेला पर्याय एकदम चांगला आहे. हां बराच वेळ नंतर मौका आला स्टेजवर जायचा आणि जसं लालबागचा राजा दिसला ना तसं खूप भारी वाटायला लागलं. एवढ्या वर्षानंतर मी दर्शनाला आलेलो आणि ते बोलतात ना आपण येत नाही इकडे, मनात इच्छा असली तर बाप्पा बरोबर मार्ग काढून आपल्याला आणतो. तर तेच खरं झालं होतं माझ्यासोबत. वा, मोरया. चला तर मी हा व्हिडिओ इकडेच संपवतो. कारण मी ह्याच्या पुढे काही शूटच केलं नाही आणि कधी घरी जातो आणि पडतो असं झालेलं आणि पाऊसही खूप पडत होता. तुम्ही ॲक्च्युली हा सेम शेड्यूल फॉलो करू शकता. पहिले सकाळी येऊन सगळे इतर गणपती फिरायचे आणि त्याच्यानंतर मग लालबागच्या राजाला येऊन उभं राहायचं. जर तुम्हाला सगळे गणपती फिरत रात्र झाली तर बेस्टच आहे. कारण की मोस्टली पहाटे इकडे जरा कमी गर्दी असते 4-5 वाजता. सो तो एक असा प्राईम स्पॉट आहे. कुठे पण तुम्ही लाईन लावा आणि उभे राहा तर तुम्हाला दर्शन भेटूनच जाईल. मित्रांनो आता असेच व्हिडिओ येत राहणार आहेत आपले. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.